लोकसेवकांच्या भ्रष्टाचार विषयक तक्रारी संदर्भात नागरिकांच्या सुविधेकरता अँटी करप्शनचे अधिकारी आपल्या भागात 11 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत एसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट होणार। अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी अथवा माहिती सादर करू शकता। पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी केले आवाहन। पीएमपीची बहुचर्चित राजगुरुनगर पुणे स्टेशन बस सेवेचा शुभारंभ। आमदार दिलीप मोहिते यांनी हिरवा झेंडा दाखवून झाली प्रवास सेवेला सुरुवात। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सुलभ आणि सुरक्षित प्रवासाबद्दल व्यक्त केले समाधान। महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत 8 ऑक्टोबर रोजी पुण्यात जनसुनावणी। विधान भवन येथे पुणे जिल्ह्यातील जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित राहणार। या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे यावे, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात। जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी मनीषा बिरारिस यांचे आवाहन। दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकांची नवी मालिका। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी LW ही नवी मालिका सुरू। दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक आरक्षित करण्यासाठी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 पर्यंत अर्ज करावेत। रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर। आरोग्य तपासणी शिबिराचा 200 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ। इनलॅक्स आणि बुधराणी हॉस्पिटलच्या पथकाकडून आरोग्य तपासणी। केळगाव परिसरातील हनुमानवाडी येथे किरकोळ कारणावरून पती पत्नीला बेदम मारहाण। 2 महिलांसह 3घांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घराच्या भिंतीलगत सोडलेले सांडपाणी बंद करा असे सांगितल्याने झाला वाद।